डिजिटल मीडिया ही आत्ताच्या जगातील क्रांती आहे. मात्र हे दुधारी शस्त्र आहे, त्यामुळे याचा वापर जपून करावा लागतो. 21व्या शतकात जास्तीत जास्त पॉझिटिव्ह मोडमध्ये हे शस्त्र संवेदनशीलपणे वापरलं गेलं पाहिजे, असं मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलंय. मिरजेतील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट येथे महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडियाचे राज्य अधिवेशन आणि पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. यावेळी मंत्री बावनकुळे बोलत होते. यावेळी माजी मंत्री सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी मैना घोष, राज्य संघटक संजयजी भोकरे आणि विविध क्षेत्रातील मान्यवर पत्रकार उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडियाच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक, उद्योजक दिलीप कोटीभास्कर, सोलापूरचे नगरसेवक मनीष केत, भाजपचे मुख्य प्रवक्ता नगरसेवक नवनाथ बन, ज्येष्ठ वैद्य डॉक्टर विनोद परमशेट्टी यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. बावनकुळे पुढे म्हणाले, समाज सुधारणेमध्ये आता डिजिटल मीडियाची महत्त्वाची भूमिका असणार आहे. प्रशासनाकडे लक्ष वेधण्याची भूमिका, समस्या मांडणी आणि काही योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं प्रभावी काम डिजिटल मीडिया करत आहे. डिजिटल मीडिया म्हणजे दुधारी शस्त्र आहे. चुकीची माहिती गेली तर कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतो. डिजिटल मीडियाची जेवढी क्रांती होईल ती गरज सरकारला आहे. विकसित भारत घडवताना मीडियाच्या माध्यमातून चांगली माहिती दिली पाहिजे, असं आवाहन त्यांनी यावेळी केले. महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. भाजपकडून केदार खाडीलकर, विश्वजित पाटील, दरिबा बंडगर यांच्यासह जनसुराज्य पक्षाचे डॉक्टर पंकज मेहत्रे यांना संधी देण्यात आली, तर काँग्रेसने समीर बिरनाळे आणि अमित शहा यांना संधी दिली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी अजितदादा पक्षाकडून धक्कातंत्र देत स्नेहल सावंत आणि अशोक मासाळे यांना स्वीकृतची संधी दिली. महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली महासभा पार पडली. या महासभेत 8 स्वीकृत नगरसेवक निवडीचा विषय आला होता. यामध्ये भाजपच्या 4, काँग्रेसच्या 2 तर राष्ट्रवादी अजितदादा पक्षाच्या 2 सदस्यांच्या निवडी करण्यात येणार होत्या. भाजपचे गटनेते संदीप आवटी, राष्ट्रवादीचे गटनेते मेनुद्दीन बागवान आणि काँग्रेसचे गटनेते मंगेश चव्हाण यांनी आपल्या पक्षाच्या स्वीकृत सदस्यांची नावे बंद पाकिटातून महापौर धीरज सूर्यवंशी आणि आयुक्त संजिता महापात्र यांच्याकडे केली. महापौर धीरज सूर्यवंशी यांनी ही नावे महासभेत जाहीर केली. राष्ट्रवादीचे नगरसेवक करण जामदार यांनी राष्ट्रवादीची नावे जाहीर करू नये अशी मागणी महासभेत केली. मात्र महापौरांनी नावे जाहीर केली. भाजपकडून नव्यांना संधी देण्यात आली. यामध्ये पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे समर्थक केदार खाडीलकर, आमदार गाडगीळ समर्थक विश्वजित पाटील, शेखर इनामदार यांचे समर्थक दरिबा बंडगर यांना संधी देण्यात आली. तर भाजपने 1 जागा जनसुराज्य पक्षाला दिली आहे. जनसुराज्य पक्षाकडून मिरजेतून पंकज मेहत्रे यांना संधी देण्यात आली. त्यामुळे आमदार सुरेश खाडे समर्थक पांडुरंग कोरे आणि बाबासाहेब आळतेकर यांना संधी मिळाली नाही. काँग्रेसने यावेळी राजकीय क्षेत्रापासून लांब असलेल्या दोघांना संधी दिली. यामध्ये सागर बिरनाळे हे खासदार विशाल पाटील समर्थक आहेत, तर दुसरीकडे आमदार विश्वजित कदम समर्थक अमित शहा यांना संधी देण्यात आली आहे. सांगली ते पेठ महामार्गावर पुन्हा एकदा गुरुवारी अपघात झाला. यामध्ये कसबे डिग्रजच्या 2 युवकांचा मृत्यू झाला. महामार्ग झाल्यापासून आजपर्यंत येथे जवळपास 40 अपघात झाले असून अनेकांचा बळी गेलाय. वारंवार मागणी करूनही प्रशासन आंधळ्याचं सोंग घेतंय. त्यामुळे सर्व कसबे डिग्रज ग्रामस्थांनी एकत्र येत सायंकाळी अचानक रास्ता रोको आंदोलन केलं. या रास्ता रोको आंदोलनामुळे दोन्ही बाजूची वाहतूक लांबपर्यंत खोळंबून राहिली. लोक आक्रमक झाले होते. या ठिकाणी उड्डाणपूल व्हावे अशी प्रमुख मागणी लोकांची आहे. या ठिकाणी समडोळीसह 8 गावातील ग्रामस्थांचं दररोज जाणं येणं असतं. डिग्रज फाट्यावर धोकादायक पद्धतीने डिवायडरची निर्मिती झाली असून दोन्ही बाजूंनी वाहने वेगाने येतात. हे आजूबाजूच्या लोकांना लवकरच लक्षात येत नाही. त्यामुळेच येथे अपघाताची संख्या वाढली आहे. डिग्रज फाट्याबरोबरच लक्ष्मी फाटा येथेही असाच प्रकार झाल्याने दोन्ही ठिकाणी उड्डाण पूलची निर्मिती करावी अशी लोकांची मागणी आहे. या मागणीसाठी सर्व कसबे डिग्रजच्या ग्रामस्थांनी एकत्र येत महामार्ग रोखला. अर्ध्या तासाच्या आंदोलनानंतर सांगली ग्रामीणच्या पोलीस पथकाने येऊन ग्रामस्थांची समजूत काढली आणि लवकरात लवकर याबाबत बैठक घेऊन मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळे आंदोलन थांबवून रस्ता मोकळा करण्यात आला. महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून सत्ताधारी भाजपमध्ये नाराजी नाट्य पसरले. आमदार सुधीर गाडगीळ समर्थक मनोज सरगर आणि आमदार सुरेश खाडे समर्थक पांडुरंग कोरे यांना डावलून जनसुराज्याला संधी दिल्याने दोन्ही आमदारांनी नाराजी व्यक्त केली. तर दुसरीकडे शेखर इनामदार समर्थक दरिबा बंडगर आणि जनसुराज्याचे डॉक्टर पंकज मेहत्रे यांना संधी मिळाल्याने इनामदार आणि समित कदम यांनी बाजी मारली. तर राष्ट्रवादी अजितदादा पक्षाकडून एका जागेवरून नेत्यांमध्ये वाद रंगला होता.
अखेरच्या क्षणी अशोक मासाळे यांची निवड झाली। महापालिकेच्या 8 स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी महासभेत झाल्या। मात्र या निवडीवेळी सकाळी भाजप पक्षात नाराजी नाट्य घडले। स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपकडे 4 जागा होत्या। आमदार सुधीर गाडगीळ आणि आमदार सुरेश खाडे यांनी प्रत्येकी 2 जागांची मागणी पक्षाकडे केली होती। आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडून माजी नगरसेवक मनोज सरगर आणि विश्वजित पाटील तर आमदार सुरेश खाडे यांच्याकडून पांडुरंग कोरे आणि बाबासाहेब आळतेकर यांची नावे पक्षाकडे पाठवली होती। यातच पालकमंत्री पाटील हे केदार खाडीलकर आणि प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार हे दरिबा बंडगर यांच्यासाठी आग्रही होते। पक्षाच्या नेत्यांमध्ये शुक्रवारी सकाळी खलबते घडत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची एक जागा जनसुराज्य पक्षाला देण्याचा निर्णय घेतला। मात्र अखेरच्या क्षणी दरिबा बंडगर यांचं नाव जाहीर करण्यात आलं। त्यामुळे आमदार गाडगीळ यांनी नाराजी व्यक्त केली। तर दुसरीकडे आमदार सुरेश खाडे यांच्या एकाही समर्थकाला संधी न दिल्याने आमदार खाडे यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे। जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष 2 विषय समितीच्या खाते वाटपावरून शुक्रवारी नाराजी नाट्य घडले। काँग्रेसकडे 11 सदस्य असतानाही कमी दर्जाचे खाते दिले जात असल्याने आक्रमक भूमिका घेण्यात आली। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सभापतींची समजूत काढल्याने नाराजीवर पडदा पडला। उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांना कृषी पशुसंवर्धन खाते देण्यात येणार होतं। मात्र काँग्रेसच्या नाराजीमुळे ऐनवेळी बदल करत लाड यांना शिक्षण आणि आरोग्य खातं देण्यात आलं। त्यामुळे अजितदादा राष्ट्रवादीच्या सावित्री रवी पाटील यांच्याकडे कृषी आणि पशुसंवर्धन तर शिवसेनेचे पृथ्वीराज पाटील यांना बांधकाम अर्थ खातं देण्यात आले। जिल्हा परिषदेच्या वसंतदादा पाटील सभागृहात विशेष सर्वसाधारण सभेत अध्यक्षा संगीता पाटील यांनी विषय समिती सभापतींना प्रभार सोपवण्यात आलाय। दरम्यान उपाध्यक्ष आणि 2 विषय समितींच्या खातेवाटपावरून चांगलाच खल झाला। खातेवाटप आणि समिती सदस्यांच्या निवडीवरून वाद मिटत नसल्याने दुपारी 2 वाजता आयोजित केलेली सभा 2:15 वाजता सुरू झाली। प्रारंभी सभेत नूतन पदाधिकारी आणि सदस्यांचा सत्कार करण्यात आला। यापूर्वी उपाध्यक्षांकडे कृषी आणि पशुसंवर्धन विभाग होता। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून तोच फॉर्म्युला कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता। काँग्रेसकडे 11 सदस्य असताना उपाध्यक्ष लाड यांना कमी दर्जाचं खातं मिळणार असल्याने काँग्रेस नेते आणि सदस्य आक्रमक झाले। परंतु काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेमुळे खात्यांमध्ये बदल करण्यात आला। 2011 पूर्वीची निवासी अतिक्रमणे झाली तर शासकीय जमिनीवरील 1500 फुटांपर्यंतचे अतिक्रमण पूर्णपणे विनामूल्य नियमानुकूल करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। पट्टे वाटपासाठी आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल। आगामी 6 महिन्यात सांगली जिल्ह्यात एकही घरपट्टा दिल्यापासून वंचित राहणार नसल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले। समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विकासाचे निर्णय पोहोचवून त्याचा प्रत्यक्ष लाभ पात्र गरजूंना होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर राबवले जाते। एकाच दिवशी तब्बल 3800 जणांना लाभ देण्यात आलाय। मिरज येथे राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 आयोजित शिबिराच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। याप्रसंगी आमदार सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, विक्रांत पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष, अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कनीचे उपस्थित होते। महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, शासनाचा उद्देश केवळ योजना राबवणे नसून त्या थेट नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा आहे। समाधान शिबिर हा उपक्रम म्हणजे लोकांच्या दारी आणण्याचा प्रयत्न आहे। नागरिकांना त्यांच्या महसुली समस्या सोडवण्यासाठी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत म्हणून अशा शिबिरांचं आयोजन करण्यात येते। छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन लोकाभिमुख गतिमान प्रशासन राबवावे यासाठी विभाग प्रमुखांनी 15 दिवसातून एकदा गावातील नागरिकांशी प्रत्यक्ष भेटीद्वारे संवाद साधावा। महापालिकेच्या प्रभागात स्वच्छतेच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना पारदर्शकपणा दिसून येत नाही। त्यामुळे स्वच्छतेवर परिणाम होत असल्याने कर्मचाऱ्यांचे समप्रमाणात वाटप करावे आणि उन्हाळ्यात स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल करा अशा सूचना नगरसेवकांनी आक्रमकपणे महासभेत मांडल्या। महापौर धीरज सूर्यवंशी यांनी कर्मचाऱ्यांचं समप्रमाणात वाटप आणि कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत बदल करण्यासंदर्भात आयुक्तांच्या दालनात सर्व पक्षाच्या गटनेत्यांची बैठक घेऊ अशी ग्वाही दिली। महापालिकेच्या महासभा महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या सभेत स्वच्छतेचा विषय चांगलाच गाजला। नगरसेवक विष्णू माने म्हणाले, सध्या उन्हाळा वाढलाय, तापमान 40 अंशावर गेले, त्यामुळे सफाई कर्मचारी काम करू शकत नाहीत। त्यांच्या वेळेत बदल करावा। सकाळी 6 ते 10 आणि दुपारी 4 ते सायंकाळी 7 ही वेळ निश्चित करावी तशा सूचना द्याव्यात अशी मागणी केली। विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी प्रभाग क्रमांक 15 मध्ये अपुरे कर्मचारी असल्याचा मुद्दा मांडला। अनेक सफाई कर्मचारी कार्यालयात काम करतात, त्यांना स्वच्छतेसाठी पाठवलं पाहिजे। आमचा प्रभाग वाढलाय तरी देखील केवळ 20च कर्मचारी काम करतात। इतर प्रभागात 30 कर्मचारी आहेत, त्यामुळे कर्मचारी वाढवावेत अशी
अशी मागणी केली। महापौर धीरज सूर्यवंशी म्हणाले, महापालिकेच्या प्रभागात भौगोलिक रचनेनुसार कर्मचाऱ्यांचं समप्रमाणात वाटप करण्यासंदर्भात आणि उन्हाळ्यात स्वच्छतेच्या कर्मचाऱ्यांच्या कामकाजाच्या वेळेत बदल करण्यासंदर्भात आयुक्त संचिता महापात्र यांच्या उपस्थितीत सर्व पक्षाच्या गटनेत्यांची बैठक घेऊ अशी ग्वाही दिली। सांगली ते पेठ या राष्ट्रीय महामार्गावरील कसबे डिग्रस फाट्यावर रस्ता ओलांडून गावात येणाऱ्या दुचाकीला भरधाव कारने पाठीमागून जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात प्रतीक श्रीकांत आंबी आणि राज श्रीकांत जाधव हे दोघेजण ठार झालेत। हा अपघात गुरुवार दिनांक 16 एप्रिल रोजी सायंकाळच्या 6:30च्या सुमारास झालाय। याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा नोंद झाली आहे। कसबे डिग्रज येथील प्रतीक आंबी आणि राज जाधव हे दोघेजण समडोळी रस्त्यावरील एका वर्कशॉपमध्ये नोकरीस होते। गुरुवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास काम आटोपल्यानंतर दोघेजण दुचाकीवरून कसबे डिग्रजकडे येत होते। सांगली ते ईश्वरपूर रस्त्यावर दोघेजण आले असता सांगलीहून आष्टाकडे जाणाऱ्या भरधाव मोटारने दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेत दुचाकीवरील प्रतीक आणि राज हे दोघेजण गंभीर जखमी झाले। अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी दोघांना तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले, परंतु उपचार सुरू असताना रात्री दोघांचा मृत्यू झाला। दोघांचा अपघाती मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच कसबे डिग्रज गावावर शोककळा पसरली। दरम्यान अपघातानंतर कसबे डिग्रज कमानीसमोर नागरिकांची गर्दी जमली होती। सांगली ग्रामीण पोलिसांना माहिती मिळता तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले। त्यांनी तातडीने पंचनामा केला। मध्यरात्रीनंतर अपघाताची नोंद करण्याचं काम सुरू होतं। राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून राज्यातील गौण खनिज साठ्यांचे दर 3 महिन्यांनी ETS प्रणालीद्वारे संरक्षण केले जाणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। डिजिटल मीडियाच्या राज्य अधिवेशन आणि पुरस्कार वितरण समारंभानंतर मंत्री बावनकुळे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। यावेळी बावनकुळे म्हणाले, अवैध माती उत्खननासंदर्भात विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत। विभागीय आयुक्तांच्या चौकशी पथकाद्वारे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल। कृष्णा नदीचे पात्र एक प्रकारे उडवण्याचा प्रकार झालाय। 200 ते 300 डंपरद्वारे अवैधरित्या माती उत्खनन केले। 7 कोटींचा दंड झालाय। त्याच लोकांना पुन्हा माती उत्पन्नाचा परवाना देण्यात आल्याचा प्रकार घडलाय। अशा लोकांच्या लागूनच्या लगन केलं जाते। मात्र या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असंही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले। रस्ते आणि अन्य कामांच्यासाठी गौण खनिजाची गरज लागते, त्यामुळे रितसर गौण खनिज उत्खननाची परवानगी दिली जात असते। मात्र संबंधित तहसीलदार ज्याप्रमाणे रितसर वैधपणे उत्खननाबाबत परवानगी देतात, त्याचप्रमाणे अवैध उत्खननावर कारवाई सुद्धा करणं गरजेचं असतं आणि ते त्यांनी करणं आवश्यक आहे, असंही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले। सांगलीतील चिंतामणी नगर रेल्वे पुलाच्या ट्रॅक शेजारी संजय कुमार हा बिहारी इसमाचा मृतदेह आढळून आलाय। पहाटेच्या सुमारास रेल्वेमधून हा इसम पडला असावा असा अंदाज आहे। हा मूळचा बिहार राज्यातील असून या ठिकाणी मजुरीसाठी आला होता। ही घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर संजयनगर पोलीस, रेल्वे पोलीस आणि विश्रामबाग पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलाय। संजय कुमार याचा मृतदेह या ठिकाणी कसा आला याचा तपास पोलीस करत आहेत, मात्र तो रेल्वेतून पडला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय। रेल्वे ट्रॅक शेजारी मृतदेह सापडल्याची बातमी कळताच चिंतामणी नगर पुलावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती।